6 राशींचं मीनेत होणार गोचर, धरतीचा होणार विनाश, असे रील तुम्हालाही दिसत आहेत का? समजून घ्या ॲस्ट्रॉलॉजी काय म्हणते. सगळ्यात पहिली गोष्ट, या 6 ग्रहांचं मीनेत होणारा गोचर आणि त्याचा काय परिणाम आहे आपल्या याच्यावर? काहीही नाही. जसा जानेवारी होता तसाच फेब्रुवारी आलाय, तसाच मार्च येणार आहे, तसाच एप्रिल येणार आहे. या 6 ग्रहांचं गोचर होतंय म्हणजे कोणतीही वेगळी गोष्ट घडत नाही आहे. चंद्र दर 2 किंवा 3 दिवसांनी एक गोचर करत असतो. सूर्य महिन्यातनं एक राशी गोचर करत असतो. गुरु वर्षातनं एकदा गोचर करतो. शनी 2.5 वर्षातनं एकदा करतात. प्रत्येक ग्रह गोचर करतच असतो. मग 6 ग्रह एकत्र येणं फार मोठी गोष्ट आहे का? नाही. वैदिक ॲस्ट्रॉलॉजीनुसार आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी, चांगल्या किंवा वाईट, या आपण दशा किंवा अंतर्दशातनं बघत असतो. मग गोचरला महत्त्व नाही का? नाही, असं नाही. गोचरलाही महत्त्व असतं, पण कधी? जेव्हा तुमचा दशा किंवा अंतर्दशा याचा जर स्वामी गोचर करत असेल तर त्याला महत्त्व आहे. किती? 20% कमी, 20% कमी. जास्त महत्त्व तुमची पत्रिका, महादशा, अंतर्दशा ह्याला आहे. आणि मग त्यानंतर 20% गोचरला. मग पूर्ण इंस्टाग्राम, यूट्यूबवर हे सतत का सांगतायत की काहीतरी फार मोठं घडतंय? कारण हा भीतीचा धंदा बनवत आहेत हे लोक घाबरवून तुमच्याकडनं पैसे उकळणं, तुमचं अटेन्शन करणं, हे यामागचं एम आहे. आणि याच कारणासाठी एक खरं ॲस्ट्रॉलॉजी काय सांगते, एक खरा प्रॉस्पेक्ट तुमच्यासमोर ठेवण्यासाठी थर्ड ॲडवाईस ओपन केलं होतं. थर्ड ॲडवाईसची सुरुवात ह्याच एका एमने केली होती की तुम्हाला खरं ज्योतिषशास्त्राबद्दल खरं काय ते कळायला पाहिजे. मग ह्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होणार आहे? आता हे जे गोचर होतं आहे याचा काय इम्पॅक्ट होणार आहे का काही? हो, होतो. या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो, बट तो पृथ्वीवरच्या गोष्टींवर होतो. ज्या वर्ल्ड वाईड गोष्टी घडतात त्याच्यावर होतो, इंडिव्हिज्युअल लाईफवर होत नाही. मग काय आपल्याला दिसू शकतं या काळामध्ये? मार्केटमध्ये होणारा चढ उतार आपल्याला दिसू शकतो. एखादं देशाचं सरकार जर पडायचं असेल, इलेक्शन्स व्हायचं असेल, वीक झालं असेल तर ते या काळामध्ये पडू शकतात. 2 देशांचा व्यवहार, त्यांचे निगोसिएशन्स किंवा डिप्लोमसी, ह्या गोष्टींवर या वेळेमध्ये काहीतरी इम्पॅक्ट होऊ शकेल 100%. आता दुसरी गोष्ट, मग तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की कोण असे आहेत जे तुम्हाला भीतीचा धंदा करताय, घाबरवायचा प्रयत्न करताय, आणि कोण तुम्हाला खरं ज्योतिष सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हाही तुम्ही कन्सल्टेशन घ्याल तेव्हा याचा विचार करा. फुकट घाबरवणाऱ्यांकडे जाऊ नका.